ॲमेझॉनच्या जंगलात जे झाड भेटणार आहे ना ते आपल्या पुण्याच्या जंगलात आहे बरं का बाबाऊ. मग डायरेक्ट आपल्याला तिथं जायचं होतं म्हणून गाडी काढली डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण तळजाई टेकडीला. म्हणलं चला आता डायरेक्ट गेल्या ना पार्किंग बिर्किंगला गाडी लावली. मग डायरेक्ट गेलो तिथल्या देवस्थानाचं दर्शन घ्यायला म्हणून डायरेक्ट ना हत्ती बित्ती एंट्रीला एकदम जबरदस्त एंट्री होती बरं का. एवढ्या घंटा होते ना कोणती घंटा वाजवायची काहीच कळलं. म्हणलं चला आता दर्शन घेऊन जाऊ. मग डायरेक्ट गेलं दर्शन बिर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घेऊन टाका बरं का. मग डायरेक्ट आपल्याला जायचं होतं वन उद्यान पाहिलं. म्हणलं काय सिस्टीम आहे बघूनच येऊ. मग डायरेक्ट आपण एंट्री मारणार होतो वन उद्यानामध्ये तळजाई वन उद्यान. म्हणलं चलो आता डायरेक्ट जाऊ. मग डायरेक्ट टुकुक एंट्री मारली मध्ये डायरेक्ट मग मस्तपैकी मध्ये गेलो. म्हणलं चलो आता एक्सप्लोर करू जरा. गेल्या डायरेक्ट नाही बांबूचं उद्यान होतं. म्हणलं बेकार काम आहे. मग हरियल नावाचा पक्षी तिथं दिसला. पक्षी तर काय दिसला नाही पण बोर्डच सगळीकडे लावले होते. मग माझा मित्र जयदीप काय करू राहिली इथं. मग त्याच्या संग थोड्या गप्पा मारल्या आणि डायरेक्ट निघालो पुढं. मग गेल्या ना डायरेक्ट आपल्याला तिथं फुलपाखरू उद्यान दिसलं बरं का. डायरेक्ट ना फुलपाखरू गाणं इथं शूट झालेलं वाटतं. म्हणलं बाबो मग डायरेक्ट तिथं डायरेक्ट घेतला ध्यान बिन करायला ध्यान केंद्र होतं. डायरेक्ट मग आपल्याला तिथं भेटला सान्याला. म्हणलं तू काय करू राहिलो इथं. मग सनी म्हणे मी तुलाच भेटायला आलतो. मग डायरेक्ट थोड्या उड्या बिड्या मारल्या इकडून तिकडून रप हे कच मग डायरेक्ट ना तिथं प्लॅस्टिक बिस्टिक टाकू नका नाही तर डायरेक्ट जेलमध्ये नेऊन टाकी बरं का. मोर तर काय दिसला नाही पण मोरच्या आकारात कापून यांनी बोर्ड बरोबर लावला होता. आणि डायरेक्ट इथं जाळ बीळ नको वनवा बिनवा डायरेक्ट कासो पाळताना दिसत होता तिथं आपल्याला. मग डायरेक्ट इथं झाडांना करू नका नष्ट नाही तर श्वास घेताना होईल कष्ट. बेकार इथं सुईचार लिहिलेले होते बरं का. मग सूर्य बी मावळला. म्हणलं चला आता डायरेक्ट घराकडे निघू द्या. मग डायरेक्ट तुम्ही मुकुल साबळे फॉलो करून टाका संपला विषय.